अंधेरी पश्चिम मंडाले मानपूर मेट्रो 2 बसच्या कामादरम्यान वांद्रे कुर्ला संकुलात यांत्रिक बिघाडामुळे सुमारे 400 टन वजनाची मोबाईल क्रेन उलटली. गर्डर उचलताना ही दुर्घटना घडली असून सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे बेकेस येथील वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो 2 बसचे काम हाती घेतले आहे. या कामांतर्गत पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास बेकेस येथील एशियन हार्ट रुग्णालयाजवळ गर्डर स्थापित करताना 400 टन वजनाच्या क्रेनमध्ये यांत्रिक बिघाड झाला आणि क्रेन उलटली. भली मोठी क्रेन उलटल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. याचा वाहतुकीवर परिणाम झाला. क्रेन हटवून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलीस आणि MMRDA कडून प्रयत्न सुरू आहेत. क्रेन हटवून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शर्थीच्या प्रयत्नांनी MMRDA आणि पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. मेट्रोच्या व इतर प्रकल्पांच्या कामादरम्यान कंत्राटदार जे कुमार कंपनीकडून सातत्याने निष्काळजीपणा केला जात आहे. दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9च्या कामादरम्यान या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे 7हून अधिक छोटे मोठे अपघात झाले असून यात 6 जणांचा बळी गेला. बेकेस येथील एका उड्डाणपुलाच्या कामादरम्यान पुलाचा भाग कोसळल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले होते. मीरा भाईंदर उड्डाणपुलाच्या कामादरम्यानही कंत्राटदाराकडून अनेक अपघात झाले होते. जे कुमारला निष्काळजीपणासाठी 6-7 कोटींहून अधिकचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. 2 क्रेनच्या सहाय्याने प्रीकास्ट बीम म्हणजे पूर्वनिर्मित कॉन्क्रीट मेट्रो स्थानकावर बसवण्याचे काम सुरू असताना त्यापैकी एक क्रेन यांत्रिक बिघाडामुळे कलंडली. त्या प्रक्रियेदरम्यान बीम हा बसवण्याच्या स्थितीत असल्याने तोही एका बाजूला झुकला. कंत्राटदार जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीच्या मार्फत मेट्रो मार्गिकेच्या रात्रीच्या कामादरम्यान ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. हा अवजड बीम कोसळला असता तर मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्यांना गंभीर दुखापत होऊ शकली असती. यामुळे मेट्रो कामांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.